मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या फोटोमुळे राजकारण तापलं। बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही। उद्धव ठाकरेंनी सुनावलं तर तो आमचा अधिकृत बॅनर नाही, काढून टाकू मनसेचं स्पष्टीकरण। सौगाते मोदी नाही तर सौगाते सत्ता हेच भाजपचं उद्दिष्ट। तर बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार। उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका। अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं। अधिवेशनाने फक्त देशाला उत्तम गाणं दिलं। अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंचा घणाघात। सरकारकडून लाडक्या बहिणींची वर्गवारी। अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबद्दल निर्णय नाहीच। उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका। अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईओडब्ल्यू कडून चौकशी। सेवानिवृत्तीनंतर ही बैठका घेत भ्रष्टाचाराचा आरोप। खरमाटे आणि परबांच्या आर्थिक संबंधांची चौकशी ही सुरू। औरंगजेबची कबर काढून टाकण्याची राहुल शेवाळेंची मागणी। केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेत पत्राद्वारे केली मागणी। संतोष देशमुखांवर हत्या करताना आरोपी महेश केदारने तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले। देशमुखांना तब्बल 2 तास मारहाण। दोषारोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर। संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची सुदर्शन घुले, प्रतीक घुलेसह 3 आरोपींची कबुली। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। पोलीस कोठडीतील जबाबात आरोपींनी कबुली दिल्याची माहिती। बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात उधळल्या बनावट 50 लाखांच्या नोटा। पाटोदा पंचायत समिती कोणतंही काम करायचं असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप। कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, यावरून नाशिकच्या साधू संतांमध्येच वाद। कुंभची सुरुवात त्र्यंबकेश्वर पासून झाली। नाशिकचं नाव लावू देणार नाही, रवींद्रपुरी महाराजांचा इशारा। एसटी महामंडळाचा अजब कारभार। एसटीत झुरळ असल्याची बातमी आल्यानं वाहक संतोष शिंदेंचं निलंबन। संतोष शिंदे यांनीच काढला होता झुरळाचा व्हिडिओ। महायुती सरकारकडून अनिल परब यांच्या भोवती चौकशीचा फास आवळण्याच्या हालचाली ज्या त्या सुरू झालेल्या आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे आणि यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्थात ईओडब्ल्यू कडून चौकशी केली जाते। परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेंच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत याबद्दल चौकशीची घोषणा केलेली होती। सेवानिवृत्तीनंतर ही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा खरमाटेंवर आरोप आहे। मागच्या 3 महिन्यात हॉटेल्समध्ये परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेऊन विभागाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात येतोय आणि याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना चौकशी करून अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्यात। खरमाटे आणि अनिल परब यांच्या आर्थिक संबंधांची चौकशी विविध तपास यंत्रणांकडून सुरू आहे। त्यात आता ईओडब्ल्यू याची देखील चौकशीची भर पडली आहे। पुढे कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौऱ्यावेळी त्यांना पुरवण्यात आलेल्या गाड्यांवरून नाराजी व्यक्त केली। प्रशासनाने त्यांना ज्या गाड्या पुरवल्या होत्या त्या गाड्या व्यवस्थित नव्हत्या, उलट गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा, तसंच मी आजच्या आज आदेश आणि मंजुरी देतो, नव्या गाड्या घ्या असे आदेशच अजितदादांनी दिलेत। त्यामुळे नेमकं कोल्हापूर दौऱ्यावेळी काय झालं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी। उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्याच्या निमित्त प्रशासनाने त्याला ज्या गाड्या पुरवल्या होत्या अजितदादांना त्या गाड्यांच्यावरून अजितदादा चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळाले। हीच गाडी आहे ती इनोवा गाडी अजितदादांना पुरवण्यात आली होती, मात्र या गाड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाहीत। गाड्या तरी आम्हाला चांगल्या पुरवा अशा पद्धतीचं कलेक्टरना त्यांनी उतरताच आहे ते वक्तव्य केलेलं आहे आणि ह्या गाड्या तात्काळ आहे त्या बदलण्याची मागणी केलेली आहे। यासोबतच आजच्याच प्रस्ताव पाठवा, मी इथं आदेश देऊन या गाड्यांना मंजुरी देतो अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा अजितदादा यांनी केलेलं आहे। त्यामुळे प्रशासनानं पुरवलेल्या गाड्यांच्यावरून अजितदादांनी नाराजी आहे ती स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे। खरं तर उपमुख्यमंत्री दर्जाच्या अधिकाऱ्यांना नेमक्या गाड्या कोणत्या पुरवायच्या याबद्दलचा एक प्रोटोकॉल असतो आणि त्या प्रोटोकॉलनुसार ही गाडी आहे ती प्रशासनानं पुरवली होती, मात्र या गाड्यांच्यावरून अजितदादांनी आहे ते थेटपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। कलेक्टरांनी अजितदादांना सांगितले की 5 गाड्यांचा प्रस्ताव पाठवलेला आहे, मात्र त्या गाड्यांचा
आपण सुरुवात करूया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या बॅनरवरील फोटोवरनं पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे आमने सामने आलेले आहेत. मनसेनं गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो झळकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरं तर मनसेच्या स्थापनेनंतर बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांना आपला फोटो वापरू नये असं सांगितलं होतं आणि त्यानंतर मनसेनं आपल्या बॅनरवरून शिवसेना प्रमुखांचा फोटो हटवला होता. पण आता पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो मनसेच्या बॅनरवर झळकल्यामुळे दोन्ही ठाकरे आमने सामने आलेत. सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय. आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारीने सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही. वंदनीय बाळासाहेब हे लाखो शिवसैनिकांचं आराध्य दैवत होतं, महाराष्ट्राचं एक भूषण होतं. त्याच्यामुळं त्यांना आदर्श मानण्याचा अधिकार हा एका कुठच्या व्यक्तीला असू शकत नाही. आम्ही तर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांचा विचार हा पुढे घेऊन जातोय, आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे घेऊन जातोय. त्याच्यामुळे यामध्ये आम्ही बसत नाही. मला असं वाटतं की ज्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यांना हे लागू पडतं की त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा फोटो किंवा पुतळा लावू नये. दरम्यान मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं. हा आमचा अधिकृत बॅनर नाही असं यशवंत किल्लेदार यांनी म्हटलेल्या पदाधिकाऱ्यांनी उत्साहाच्या भरात हा बॅनर लावला. मेळाव्यासंदर्भातील आमच्या बॅनरचं डिझाईन ठरलेलं आहे असं देखील यशवंत किल्लेदार यांनी स्पष्ट केलं. मुळात आमच्या पक्षाने एक डिझाईन फायनल केलेली आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे. तीच आमची अधिकृत इमेज आहे किंवा अधिकृत डिझाईन आहे. त्या व्यतिरिक्त कोणी हे जर पदाधिकाऱ्यांनी लावलं असेल ते उत्साहाच्या भरात लावलं असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याला आम्ही सांगितलं की ते काढून टाका. त्याच्यामध्ये कोणतेही पक्षाची भूमिका नाही आहे किंवा पक्षाने सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे तो बॅनर निघेला संदर्भात. उद्धव ठाकरे हे आधुनिक औरंगजेब आहेत. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसात त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहिती आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोललेत अशी टीका नरेश मस्केंनी केली. आधुनिक जगातले औरंगजेब आहेत. ज्या पद्धतीने औरंगजेबाने आपल्या वडिलांना आणि आपल्या भावांना त्रास दिला त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवसात बाळासाहेबांना त्रास दिला हे नेहमी राज ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे. त्यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची प्रॉपर्टी नाही घेतली तर त्यांनी आपल्या सख्ख्या भावांना प्रॉपर्टी करता त्रास दिला आणि ते वाद कोर्टापर्यंत गेले. हो, शेवटच्या दिवसांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचे जे दुश्मन आहेत त्यांच्याशी हातमिळवणी केली. हो, संभाजी मनसेच्या बॅनरवर बाळासाहेबांच्या फोटोमुळे राजकारण तापलं. बाळासाहेबांचा फोटो वापरण्याशिवाय पर्याय नाही. उद्धव ठाकरेंनी सुनावलं तर तो आमचा अधिकृत बॅनर नाही, काढून टाकू, मनसेचं स्पष्टीकरण. सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता हेच भाजपचं उद्दिष्ट. तर बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका. अर्थसंकल्पीय अधिवेशन निरर्थक होतं. अधिवेशनाने फक्त देशाला उत्तम गाणं दिलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनावर उद्धव ठाकरेंचा घणाघात. सरकारकडून लाडक्या बहिणींची वर्गवारी. अधिवेशनात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत निर्णय नाहीच. उद्धव ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका. अनिल परब यांचे निकटवर्तीय बजरंग खरमाटेंची ईओडब्ल्यू कडून चौकशी. सेवानिवृत्तीनंतरही बैठका घेत भ्रष्टाचाराचा आरोप. खरमाटे आणि परबांच्या आर्थिक संबंधांची चौकशीही सुरू.
औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची राहुल शेवाळेंची मागणी. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेत पत्राद्वारे केली मागणी. संतोष देशमुखांवर हत्या करताना आरोपी महेश केदारने तब्बल 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढले. देशमुखांना तब्बल 2 तास मारहाण. दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती समोर. संतोष देशमुखांचं अपहरण करून खून केल्याची सुदर्शन घुले आणि प्रतीक घुलेसह 3 आरोपींची कबुली. न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती. पोलीस कोठडीतील जबाबात आरोपींनी कबुली दिल्याची माहिती. बीडमध्ये शेतकऱ्यांनी पंचायत समिती कार्यालयात उधळल्या बनावट 50 लाखांच्या नोटा. पाटोदा पंचायत समिती कोणतंही काम करायचे असल्यास शेतकऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा आरोप. कुंभमेळा नाशिकचा की त्र्यंबकेश्वरचा, यावरून नाशिकच्या साधू संतांमध्येच वाद. कुंभची सुरुवात त्र्यंबकेश्वर पासून झाली. नाशिकचं नाव लावू देणार नाही, रवींद्रपुरी महाराजांचा इशारा. एसटी महामंडळाचा अजब कारभार. एसटी झुरळ असल्याची बातमी आल्यानं वाहक संतोष शिंदेंचं निलंबन. संतोष शिंदे यांनीच काढला होता झुरळाचा व्हिडिओ.